चला या थ्रिलरमध्ये डोकावूया. एक मृत्यू, एक डिटेक्टिव्ह आणि एक सूड घेणारा आत्मा. गोष्टीची सुरुवात होते रहीमच्या मृत्यूने, जो रेल्वे ट्रॅकवर सापडला. पण हे इतकं साधं नाहीये. पोलिसांनी तर केस सुसाईड म्हणून बंद केली, पण रहीमची होणारी बायको संगीता मानायलाच तयार नाही. तिच्या याच हट्टामुळे एक टॉप सीआयडी ऑफिसर शिवा ही केस गुपचूप पुन्हा सुरू करतो. शिवा त्याच्या पत्नी सत्यासोबत एका नवीन घरात शिफ्ट होतो आणि इथूनच सगळं बदलतं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? त्यांचं नवीन घर एका कब्रस्तानाच्या अगदी शेजारी आहे. आणि मग सत्याचं वागणं बदलू लागतं. तिला रहीमच्या केसबद्दल अशा गोष्टी कळतात ज्या तिला माहीतच नव्हत्या. आणि मग कळतं की सत्याच्या शरीरात चक्क रहीमचा आत्मा आहे. म्हणजे आता शिवाच्या तपासात त्याचा पार्टनर एक भूत आहे. विचार करा. शिवाला पहिला सुगावा लागतो सीसीटीव्ही फुटेजमधून. मारेकऱ्याने खुनासाठी चक्क वेश बदलला होता. आता आपण बघूया काही महत्वाचे क्लूज. एक कबूतर, चोरीचा आयपॅड आणि एक फोटो. पण शिवा त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचणार इतक्यात त्याचाच खून होतो. केस पुन्हा अडकली. त्यामुळे आता मोठा प्रश्न हा आहे की या खुनाच्या मागे नक्की कोण आहे. आता गुन्हेगाराला पकडण्यासाठी शिवा सगळ्या संशयितांना एकाच रूममध्ये एकत्र बोलावतो. रहीमचा आत्मा सत्याच्या शरीरात शेवटच्यांदा येतो आणि एका नाट्यमय पद्धतीने सत्य समोर आणतो. आणि मग संपूर्ण कट समोर येतो. सगळं सुरू झालं एका वडिलांच्या चुकीच्या काळजीमुळे. तर या सगळ्या दुःखद घटनेचे तुकडे जोडून पाहूयात, म्हणजे पूर्ण चित्र स्पष्ट होईल. या टेबलमुळे या खुनामागील दुःखद गैरसमज किती मोठा होता हे स्पष्ट होतं. म्हणजे एक हरवलेला आयपॅड परत करण्यासारख्या साध्या चांगुलपणाचा शेवट खुनात झाला. खुनी कबूल झाल्यावर रहीमच्या आत्म्याला अखेर न्याय मिळतो आणि तो सत्याचं शरीर सोडून निघून जातो. हा शेवटचा विचार नक्कीच मनात येतो. जर भूताने मदत केली नसती तर हा गुन्हा कधी उघड झाला असता.